सब्जेक्ट आहे आपला EMW 22328. त्याच्यामधील आपला प्रॅक्टिकल नंबर 2. प्रॅक्टिकल नंबर 2 आपलं टूल्समध्ये आपल्याला लॅबमध्ये जे वापरणार आहोत आपण टूल्स, त्याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. लॅबमध्ये आपल्याला कशा प्रकारचे टूल वापरायचे त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. काम करताना इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकलसाठी आपल्याला सुरुवात आपण प्लायर म्हणजे पकड, स्क्रूड्रायव्हर, टेस्टर, इन्सुलेशन टेप, नोट्स प्लायर, स्पॅनर, नंतर एलन की, एक्सॉ, नंतर टोचा, फाईल, हॅमर, नंतर आपल्याला एक कातर लागेल छोटीशी, पंच. हा डमी पंच. त्यामध्ये एवढे इन्स्ट्रुमेंट वापरत असताना आपल्याला व्होल्टेज करंट मोजण्यासाठी मल्टीमीटर, क्लॅम्प मीटर, स्पीड मीटर, मल्टीमीटरमध्ये हे डिजिटल मल्टीमीटर, ॲनालॉग मल्टीमीटर, असे सर्व इन्स्ट्रुमेंट आपण प्रॅक्टिकलसाठी वापरणार आहोत. त्यामध्ये प्रॅक्टिकलसाठी दुसरे मटेरियलमध्ये फॅनसाठी हा कॅपॅसिटर, ट्यूबलाईटसाठी स्टार्टर, स्विच, आपला ट्यूबलाईट साईड होल्डर, प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला सर्व इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित आहेत नाही आहेत हे बघणं गरजेचं आहे. तसेच लॅबमधील बाकी मशिनरी हे आपले प्रॅक्टिकल बोर्ड आहेत. प्रत्येक टेबलवर आपलं 230 व्होल्ट DC, 230 व्होल्ट AC सप्लाय, तसेच DOL स्टार्टर, रिव्हर्स फॉरवर्ड स्विच, प्लस आपल्या बोर्डवर प्रत्येक ठिकाणी आपल्याला 3 फेज सप्लाय दिलेला आहे, RYBN 3 फेज 440 व्होल्ट AC. त्यानंतर प्रत्येक टेबलसाठी आपल्याला प्रॅक्टिकल करण्यासाठी मशीन बघा. ही AC मोटर आहे आपली, स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर. नंतर आपली दुसरी आहे DC मोटर. नंतर आपली दुसरी DC सिरीज मोटर. लॅबमध्ये आपल्याला व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर, DC मोटर, स्लिपिंग मोटर, AC स्लिपिंग, नंतर ह्या आपल्या लोड बँक, हे आपल्याकडे रेझिस्टिव्ह लोड बँक, आपली कॅपॅसिटिव्ह लोड बँक, त्यानंतर आपली मोटर आणि अल्टरनेटर, सिंगल फेज मोटर, नंतर DC जनरेटर, DC मोटर. लॅबमध्ये आपला हा 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज व्हॅरी करण्यासाठी. नंतर हा आपला रेक्टिफायर,
AC 3 फेज टू DC 230 व्होल्ट. आपण 300 व्होल्टपर्यंत DC घेऊ शकतो. 30 एम्पियर करंट. तर इथे मेन सप्लाय मेन सप्लाय 440 व्होल्ट. प्रॅक्टिकल मूवमध्ये वापरण्यासाठी हे सर्व इन्स्ट्रुमेंट आपल्याला रेग्युलरली मेंटेनन्स चेक इन्स्ट्रुमेंट पण व्यवस्थित इन्सुलेशन मेगर नंतर हे ट्रान्सफॉर्मर 3 फेज ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, आपले CRO फंक्शन जनरेटर, पावर सप्लाय, प्रॅक्टिकलसाठी आपल्याला लागणारा टेस्ट लॅम्प, सिरीज टेस्ट लॅम्प. हा सिरीज टेस्ट लॅम्प 200 वॅट बल्ब तो आपण सिरीजमध्ये चेक करू शकतो. हा टेस्ट लॅम्प फक्त डायरेक्ट सॉकेटमध्ये आपण व्होल्टेज चेक करू शकतो. नंतर ही सोल्डर गन, AC 440 व्होल्ट. इथं आपण व्होल्टेज फ्रिक्वेन्सी बघू शकतो. व्होल्टेज 2 फेजमध्ये 422 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी आपली जी आता चालू आहे 49.90 म्हणजे 50 फ्रिक्वेन्सी राहते आपली. सिरीज टेस्ट लॅम्प, लॅबमधील सर्व इन्स्ट्रुमेंट पाहिले तुम्ही आता. प्रॅक्टिकलसाठी मोटर, लोड बँक, बाकी आपले सर्व नोज प्लायर, पकड, स्क्रूड्रायव्हर, टेस्टर, स्पॅनर, हेक्सॉ हे सर्व इन्स्ट्रुमेंट आपल्याला नेहमी व्यवस्थितरित्या इन्सुलेशन व्यवस्थित आहे का नाही हे चेक करून घ्यायचं. एलन की, फाईल, हॅमर, मीटर व्यवस्थित बघून घ्यायचं. डिजिटल क्लॅम्प मीटरमध्ये आपण करंट मोजण्यासाठी, हेवी करंट मोजण्यासाठी आपण क्लॅम्प मीटरचा वापर करत असतो.